सर, इलेक्शन इतक्या जवळ आलंय, तुम्ही इतक्या ठिकाणी प्रचार केला, काय वाटतं लोकांची साथ आहे तुम्हाला? निश्चित लोकांची भरपूर साथ आहे. मी अनेक ठिकाणी प्रचार करताना फिरत असताना लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यातनं अनेक लोक त्रासलेली आहेत. त्यांना बेसिक सुविधा पण नाही आहे आणि सत्ताधाऱ्यांविरोधात प्रचंड असंतोष आहे. मग ते सत्ताधारी सरकारमधले असो की स्थानिक स्वराज्य संस्थांमधले, त्यामुळे त्यांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. आज शरद पवारांची कल्याणमध्ये महासभा आहे, त्या भाषणाचा कल्याणच्या मतदारसंघावर काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? नाही, लोकांनी यांच्या बाबतीत भैरव होण्याचं ठरवलेलं आहे की हे काही सांगतील, यांच्या खोट्या आश्वासनाला बळी जायचं नाही, लोकांनी ठरवलेलं आहे. इतक्या ठिकाणी प्रचार केला, लोकांच्या अपेक्षा काय आहेत, काय वाटतं तुम्हाला? लोकांच्या अपेक्षा अगदी प्रचंड नाहीत. फ्रँकली सांगायचं तर त्यांना छोट्या छोट्या गोष्टींची पण वाणवा येते. त्यांना बेसिक सुविधा पाहिजे. त्यांना त्यांचं जीवन सुखद करण्यापेक्षा कमीत कमी सुसह्य कसं होईल एवढ्या माफक अपेक्षा आहेत. सर, तुमच्या बॅनरवरती 24 तासात असं एक वाक्य लिहिलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यावर टीका केली, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हो, मी आताच बोललो की लोकांच्या ज्या छोट्या छोट्या समस्या आहेत, ऑफकोर्स खासदार आणि त्याची कामं ही वेगळी असतात. केंद्रीय स्तरावरची त्याची कामं असतात. ही कामं करत असताना लोकांना त्यांच्या गटाराची कामं ही खासदारांनीच करावी. त्यांचं डासांचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, छोट्या छोट्या गोष्टी, लाईटचा इथलं स्थानिक समस्या असतील, या समस्या पण खासदारांनी सोडवाव्यात असा त्यांचा प्रयत्न असतो, त्यांच्या अपेक्षा असतात. तर त्या अपेक्षांना गृहीत धरून आम्ही त्यांच्यासाठी 24 तास एक अद्ययावत असं ऑनलाईन कार्यालय ओपन करणार आहे, जिथे त्यांच्या तक्रारी मग ते मेलद्वारे किंवा पत्राद्वारे किंवा प्रत्यक्ष फोनद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून आलेले असतील, त्यांचं समाधान आणि पाठपुरावा आम्ही 24 तासाच्या आत त्या तक्रारींची दखल घेऊन 24 तासाच्या आत त्यांचा पाठपुरावा केला जाईल. मी असं अजिबात बोलत नाही की 24 तासात मी त्या समस्या काढून टाकेन किंवा त्यांचा पर्याय शोधून काढून टाकेन. मी त्या समस्यांचा पाठपुरावा करेन. माझ्या इथे एकच आश्वासन असेल की माझ्या इथे आलेलं एखादं काम ते धुळखात पडलेलं नसेल, हीच संकल्पना आहे माझी. पण सर, ज्यांनी टीका केली त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? एकनाथ साहेबांनी टीका केली तुमच्या या वाक्यावरती. त्यांचे सुपुत्र आता परवा 4 दिवसापूर्वी कल्याणमध्ये फिरले. कल्याणपूर्वेला तिथे फिरता फिरता ते बोलले इथे नागरी समस्यांची वाणवण. कालच ते डोंबिवली पश्चिमेला फिरताना सेम बोलले. त्यांना कळत नाही की इथे स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्याच आहेत. ते माझ्यावर टीका करण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही. जिंकून आल्यानंतर तुमची प्रथम सर्वात 4 गोष्टी कुठल्या असतील ज्या तुम्ही लोकांसाठी पहिले करण्याचा प्रयत्न करा? सर्वात प्रथम असेल रेल्वेचा प्रवास सुसह्य कसा होईल तो. प्लॅटफॉर्मची उंची वाढवायला काय रॉकेट सायन्स नाही लागत, त्याच्यासाठी लागते इच्छाशक्ती. प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या बेसिक सुविधा, शौचालय वगैरे, स्त्रियांची होणारी अडचण, या सगळ्या ध्यानात घेऊन या छोट्या छोट्या गोष्टी कशा सुधारतील याच्यावर लक्ष असेल. डोंबिवली विभागात जो वायू गळतीचा प्रकार होतो, आज देशातला 14वा आणि महाराष्ट्रातला 2 नंबरचा डोंबिवलीचं नाव बदनाम होते की प्रदूषित शहर म्हणून. तिथे असणाऱ्या केमिकल फॅक्टरीज ही कुठली तमा न बाळगता अगदी कठोरपणे कशा शिफ्ट होतील, भले काही नोकऱ्या जातील, त्यासाठी त्याची पर्वा न करता आम्ही त्या शिफ्ट कशा होतील. शेवटी लोकांचा जीवाचा प्रश्न आम्हाला नोकऱ्यांपेक्षा अधिक जास्त महत्वाचा वाटतो. परंतु गेलेल्या नोकऱ्या या कशा क्रिएट होतील यासाठी निवाळे इथे एअरपोर्टसाठी असलेली जागा, जी वर्षानुवर्ष 1600 एकर जागा, जी वर्षानुवर्ष अशीच पडीक पडलेली, ना तिचा वापर होत नाही, काय त्याच्यावर निर्णय घेतला जातो. तर त्या ठिकाणी तिथे रेडी रेकनरच्या दराने 4 पट दराने लोकांना मोबदला देऊन त्या ठिकाणी एक IT हब उभारून लोकांसाठी नोकऱ्या क्रिएट करण्याचे प्रयत्न असतात. थेट जिंकून आल्यानंतर लोकांना थेट तुमच्याशी संपर्क साधता येईल असं असेल का? ऑफकोर्स मी स्थानिक आहे, कधीही माझ्या घरी येऊन ते माझ्याशी संपर्क साधू शकतात. मला भेटायला त्यांना ठाण्याचं तिकीट करायची गरज पडली. मी स्थानिक असल्यामुळे माझे बंधू रमेश पाटील हे सुद्धा स्थानिक उमेदवार आहेत, आमदार आहेत. एकदा असा प्रीमियर कंपनी समोर असलेला पॉवर हाऊस जो 14 वर्षापासून बंद पडलेला होता, तिथे एक टावर टाकायचा होता आणि त्या टावरने 250 घरं बाधित होत होती. ह्या घरांचा प्रश्न निर्माण झाला म्हणून स्थानिकांनी तिथे प्रॉब्लेम क्रिएट केलेला. तोच दादा आमदार झाल्याबरोबर अजित दादांची मीटिंग करून दादांनी त्यांना सांगितलं की मी जर तुम्हाला इथे अजून एक टावर टाकायचं जागा उपलब्ध करून दिली तर हा पॉवर हाऊस चालू होईल का? त्यांनी सांगितलं की होईल, शक्य आहे. आणि आम्ही तिथले स्थानिक शेतकरी दिनकर पाटील यांच्याकडनं शेतीची जागा घेऊन त्यांना योग्य तो मोबदला देऊन आम्ही तो प्रश्न निकाली काढला. आज तो पॉवर हाऊस चालू झाल्यामुळे आमची डोंबिवलीची लोड शेडिंग शुक्रवारी जी व्हायची ती होत नाहीये. हा फायदा आहे स्थानिक.
आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा, सन्माननीय व्यासपीठ आणि ठाण्याहून वर्षानुवर्ष लादलेली मक्तेदारी संपुष्टात आणण्याचा निश्चय करून आलेली माझ्यासमोर बसलेली तमाम बंधू भगिनी आणि मातांनो, मला आदरणीय राजसाहेबांनी जेव्हा कल्याण लोकसभेतनं उमेदवारी दिली त्यावेळेस मला मी माझ्या वडिलांकडून शिकलेलो आहे, माझी सामाजिक बांधिलकी, त्याबद्दल मला आठवण आली. माझे वडील स्वर्गीय रतनबुवा पाटील यांनी जे मला शिकवलेली सामाजिक बांधिलकी, त्यांनी केलेले सामाजिक कार्य, हे बघत मी मोठा होत आलेलो आहे. हे करत असतानाच 2009 साली जेव्हा माझे भाऊ आमदार म्हणून निवडून आले, त्या जागी जी पोटनिवडणूक लागली जिल्हा परिषदेची, तिथे मी बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य निवडून आलो. त्यानंतर मी ठाणे जिल्हा सचिव म्हणून कामगार सेनेत, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेत काम बघत असताना आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मला जिल्हाध्यक्षपद, कल्याण लोकसभा क्षेत्राचं जिल्हाध्यक्षपद म्हणून माझी नेमणूक केली. आणि आता त्यांनी माझ्यावर तुम्हा सर्वांचा आवाज दिल्लीत पोहोचवण्याची जी मला जबाबदारी टाकलेली आहे, लोकसभेची उमेदवारी देऊन, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जिल्हाध्यक्ष म्हणून मतदारसंघात फिरत असताना मला खूप ठिकाणी अनेक समस्या दिसून आल्या, ज्या की ह्या सत्ताधाऱ्यांनी, मग ते सरकार असो की स्थानिक स्वराज्य संस्था असो, ही ओरबडलेली शहरं, त्याच्यातली त्रस्त जनता, यांचे अनेक प्रश्न समोर यायला लागले. बरोबर ते आम्हाला सांगायला लागले की आम्ही यांना कंटाळलेलो आहेत, यांनी आमची शहरं ओरबाडलेली आहेत, प्राथमिक सुविधांची ते वाणवा आहे, कशाचा काही पत्ता इथे नाहीये. अशा त्रस्त झालेल्या लोकांपुढे जात असतानाच मला इथल्या अनेक समस्या दिसल्या, ज्याच्यात रेल्वेच्या समस्या आहेत, महिलांसाठी अनेक समस्या आहेत, विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी शैक्षणिक क्षेत्रात कोणतीही प्रगती झालेली दिसत नाहीये. या सर्व समस्यांवर उपाय करण्यासाठी आज आदरणीय राजसाहेबांच्या हस्ते आम्ही 11 मुद्द्यांचा जाहीरनामा इथे प्रकाशित करणार आहोत. त्यामुळे त्या मुद्द्यांबद्दल आता लवकरच राजसाहेब इथे येतील, त्यासाठी मी जास्त बोलत नाहीये. परंतु या सत्ताधाऱ्यांनी जे इथला शहरांची दुर्दशा केलेली आहे, त्याबद्दल मी आपणास निश्चित सांगू शकतो की यांचा एकमेव उद्देश आहे पैसा, पैसा आणि पैसा. राजकारणातनं टक्केवारी कमवायची, टक्केवारीतनं परत आलेल्या पैशातनं परत राजकारण, यांचे दुष्टचक्र चालूच ठेवणार. आज इथे एकनाथ शिंदे जे सेनेचे संपर्क नेते आहेत, ते वर्षानुवर्ष इथे ठाण्यातनं उमेदवार लादत आहेत. परवाच आमच्या एका टॉक शो मध्ये नरेश मस्के यांनी हे बोलले की ज्याची सोसायटीचा सेक्रेटरी व्हायची लायकी नव्हती, त्याला आम्ही उमेदवारी निवडून दिली, लोकसभेचे उमेदवार बनवून त्याला खासदार म्हणून निवडून दिला. म्हणजे ते त्यांच्या तोंडून मान्य करतात की त्यांनी असा कमकुवत उमेदवार तेव्हा दिलेला, आताही त्यांनी तेच केलं. हे का करतायत ते? कारण त्यांना एक बोलका बाहुला इथे आणायचे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की हे सर्व आता आपल्याला संपवायचे. यांची एकाधिकारशाही, यांनी केलेल्या अन्याय, इथल्या समस्या यांना आपल्याला दाखवून द्यायचे की नाही, आम्ही आता सहन नाही करणार. आम्ही आमच्या शिक्षणाची केलेली दुर्दशा आम्ही सहन नाही करणार. आमच्या महिलांचे प्रश्न तसेच ठेवलेले ते आम्ही सहन नाही करणार. कोशिवली सारखा धरण, GIP सारखी टँक जी इच्छाशक्ती अभावी चालू करू शकले नाही, असं नाकारते सरकार आम्ही आता सहन नाही करणार. आणि जेव्हा आम्ही मतदानाला जाऊ तेव्हा आम्ही रेल्वे इंजिनचं बटन दाबून हेच बोलू की आता आम्ही सहन नाही करणार, तुमची मक्तेदारी नाही चालू देणार. इथे कमजोर उमेदवार देण्याचा यांचा एकच उद्देश आहे की यांना त्यांच्यावर सत्ता गाजवायची आहे. इथे एवढी वर्ष झाली, एकही यांना 20 लाख मतदारातनं एकही स्थानिक उमेदवार भेटला नाही. कारण यांची सर्व सत्ता ठाण्यातनं सूत्र हलवायची आहे. आणि हे आपल्याला आता कुठेतरी कमी करायचे. मला या विरोधकांवर टीका करायची नव्हतीच, मी माझ्या अगोदरच्या भाषणांमध्ये कधी यांच्यावर टीका केली नव्हती. परंतु आता यांचं राजकारण खूप खालच्या थराला जात चाललेलं आहे. लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊन टीका करतायत. म्हणून आज मला नाइलाजाने हे बोलायचं आहे. परंतु मला आपल्यावर पूर्ण भरोसा आहे. आपण या पाहुणे कलाकारांना
निश्चित त्यांचा ठाण्याचा रस्ता परत दाखवाल. ज्यांना स्वतःचं मत स्वतःला द्यायचा अधिकार नाहीये ते तुमच्याकडे काय मत मागणार. माझं नवीन मतदारांना विशेषतः माझं आव्हान आहे की त्यांनी त्यांचा पहिला मत स्थानिक म्हणून मलाच द्यावा. मी आज तुम्हाला अंबरनाथ मधील शिवशंभोच्या साक्षीने वचन देतो की मी आपल्या विश्वासात तडा जाऊन देणार नाही. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.